नमस्कार मित्रांनो, तर माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं सर्व पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मी आलो मुंबईवरून शिरोळमध्ये पोचलो आहे. बघा काय सगळं सुनसान एकदम शांत, काय की उशीर मला झालेला खूप जास्त. असा 1 तास चाललो. थंडी तर खूप वाजते, वाजले 1:20 झाला आहे आणि मी आत्ता पोचलो आहे इथं. बाई साहेब, एवढी थंडी वाजते ना, पूर्ण जाम झाले माझं पूर्ण. परत थोडा आराम करून मी सकाळी उठलो 5 वाजता उठलो की निघालो आपलं गाडी घेतली गावाच्या दिशेने. थंडी पण खूप आहे. हँड ग्लोव्स घेतले. आता पोचलो फलटणमध्ये आलो डायरेक्ट की मला आता एक चहा घेतली पाहिजे. काय मला झोप पण येत होती आणि थंडी पण खूप वाजत, त्यामुळे चहा. तर गावी आलो की आंघोळ केली, मस्त आलो शेतात, जरा राऊंड मारायला बोललो. मस्त कसं झाले. आलो केळे बघा, आमच्या केळीत मस्तपैकी. परत बसलो, जर काही लग्नाला पण जायचं होतं. मी काका बसलेलो आम्ही म्हणजे वराडची वाट बघत बसलेलो. त्यानंतर आलो हॉलमध्ये अजून तरी माणसं नाहीत, येतील काय. आम्ही लवकर येऊन बसलेलो, त्यासाठी सध्याला एवढीच आहेत. हळूहळू एकदम हॉल पूर्ण गच्च बंद. नंतर आलो वरदावासाठी. नवरदेवाला घोड्या करून बसवलं. तो घोडा नाचवत चालला. मी आपला बघत होतो, मला कधी येणार आपला दिवस. काय नाही, येईल लवकरच, आपलं पण होईल, कधी होईल तेव्हा होईल, जाऊ दे मला. नंतर काय आलो डायरेक्ट म्हणजे आपण आपले डायरेक्ट स्टेजवरच असते. आम्ही तिकडं स्टेजवर गेलो, मस्त वरून व्हिडिओवर म्हणलो हो काय बघा आत्ता किती पब्लिक आहे, मस्त वर काय आमची चालली इकडं मस्ती पोरांची की किती सर्वांनी अक्षता येईल चाललं कुठे ते. नंतर झालं लग्न की नंतर चालला फ्रेंडचा फोटोशूट तर केला पाहिजे ना भाई, लग्नाचं झालं. त्यानंतर लग्नाचं आलो, काकाला काका मुंबईला निघाले, त्यासाठी त्यांना सोडण्यासाठी मलवडीला आलो. माझ्यासाठी एवढं स्टील बाय.